नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण आजपासून नवीन सेगमेंट सुरू करतोय रिव्ह्यूजचा. कसा आहे पिक्चर. मला खात्री आहे की खरं तर हा रिव्ह्यू यायला थोडासा उशीर झाला आहे, पण हरकत नाही, सुरुवात तरी होईल म्हणून आपण हा रिव्ह्यू करतोय. यावेळचा सिनेमा आहे अलीबाबा आणि 40शीतले चोर. विवेक बेळे यांचं लेखन आहे आणि आदित्य इंगळे दिग्दर्शित सिनेमा नुकताच थिएटरवर लागलेला आहे. ऑलरेडी त्याचे खेळसुद्धा आहेत थिएटरवर. तर या सिनेमाबद्दल आपण बोलूया. मुळात बऱ्याच जणांना असं वाटतं की हा सिनेमा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचा आहे का, तर मला तसं वाटत नाही. मुळात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हा त्याच्या मागचं त्याचं एक आवरण आहे, पण त्याच्या आतमध्ये नवरा बायकोंचे संबंध आणि त्याचे वेगवेगळे पदर उलगडून दाखवण्याचा हा प्रयत्न असं मला वाटतं. विवेक बेळे हा फार हुशार नाटककार आहे. त्यांनी केलेल्या नाटकांची सिनेमा करण्याचा मोह हा नेहमी सिनेमा करताना झालेला आहे. काटकोन त्रिकोण किंवा माकडाच्या ती शॅम्पेन अशा नाटकांचे सिनेमे झाले, आपल्याला माहिती आहे. शिवाय आता हाही सिनेमा आहे, याच नावाचं नाटक रंगमंचावर होतं, त्याचा आता सिनेमा झाला आहे. मला विवेक बेळेंबद्दल फार महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की एक सिच्युएशन क्रिएट करून बेळे त्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स घालतात आणि त्या सिच्युएशननुसार ती माणसं कशा पद्धतीने विचार करतात याचा उभा छेद आपल्यासमोर मांडतात आणि यातून मग माणसाची सायकॉलॉजी, माणूस कशा पद्धतीने विचार करतो, कुठल्या लेवलवर त्याचे विचार जातात याचा एक आलेख आपल्याला दिसतो असं म्हणायला चान्स आहेच. हा सिनेमासुद्धा तसाच आहे. गोष्ट अगदी सोपी आहे म्हटलं तर. 7 मित्र असतात, त्यापैकी 3 जोडपी आहेत आणि एक अविवाहित पुरुष आहे. तर हे 7 जणं खूप घनिष्ठ मित्र आहेत. ठरल्याप्रमाणे एका दिवशी ते एका ठिकाणी पार्टीला जातात, फार्म हाऊसवर. पार्टी रंगात येते, ड्रिंक्स सुरू होतात आणि अचानक लाईट जाते आणि त्या लाईट गेल्यानंतर त्या अंधारामध्ये एका चुंबनाचा आवाज येतो आणि एकानं एकाला कुणाला तरी मुस्काटात मारल्याचा आवाज येतो. आता चुंबनाचा आवाज आणि त्यानंतर काही सेकंदात आलेला मुस्काटीत मारल्याचा आवाज हा आल्यानंतर पार्टीचा भंग होतो, सगळे आपापल्या घरी येतात आणि मग विषय सुरू होतो की त्या अंधारामध्ये कुणी कुणाचं चुंबन घेतलं आणि कुणी कुणाला कानफाडात मारली आणि मग सुरू होतो संशयाचा खेळ. आणि मग चुकून त्याने तिचा किस घेतला आणि मग चुकून तिने त्याच्या मुस्काटीत मारली. याच्यामध्ये 7 कॅरेक्टर्स आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं. त्या कॅरेक्टर्सची नावं पराग, सावित्री, शलाका, वरुण, डॉक्टर अशी वेगवेगळी आहेत. अभिषेक, आदिती अशी ती ओघांनी येतीलच. आणि अर्थातच यात 7 कॅरेक्टर्स आहेत जे आपल्याला ट्रेलरमध्ये दिसतात. सुबोध भावे, श्रुती मराठे, मुक्ता बर्वे, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर, उमेश कामत, सगळ्यांनाच काम आहे. अतुल परचुरे पण त्याच्यामध्ये आहेत. तर मुळात हा विषय आणि ह्यांची वय ही सगळी या कथेला साजेशी असल्यामुळे रंगत चढते. आणि जसं मी म्हणालो, हा सिनेमा वरवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा वाटत जरी असला तरी नवरा बायकोचे आपापसात असलेले संबंध याच्यावर हा सिनेमा भाष्य करतो. कारण नवरा बायको हे नातं अत्यंत व्यक्तिगत असतं. त्या दोघांनाच माहीत असतं या दोघांमध्ये काय सुरू आहे, चांगल्या वाईट अर्थाने. 15-20 वर्षात आपण मरणार हे माहिती असून सुद्धा किती कॉम्प्लिकेट करून टाकतो ना सगळं आपण. त्यामुळे या नात्याकडे पुन्हा पाहायला लावणारा, अंतर्मुख करणारा असा हा सिनेमा आहे. मंडळी, विवेक बेळे यांचं लेखन ही या सिनेमाची जमेची बाजू आहे. कथा, पटकथा आणि संवाद हे तिन्हीही विवेक बेळेंचे आहेत. आणि अर्थात आदित्य इंगळेंनी त्या सगळ्यांना न्याय दिलेला आहे पुरेपूर. संवादांमध्ये अतिशय महत्त्वाचे संवाद बेळेंनी लिहिलेले आहेत, जे खूप डीप आहेत, तुम्हाला खूप विचार करायला भाग पाडतात. त्यातला मला आवडलेला संवाद आहे की हातात हात घेणं चांगलं की पायात पाय घालणं चांगलं. हा संवाद मला खूप आवडला. किंवा मुक्ता बर्वे आणि अतुल परचुरे यांच्यातला जो बलात्काराचा एक संवाद आहे की माझ्यावर बलात्कार झालेला तुला आवडेल की माझं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे हे कळलेलं तुला आवडेल, जास्त दुःख कशानं होईल, याच्यावर आलेलं अतुल परचुरेंचं उत्तर आणि त्याच्यावरची जी जुगलबंदी आहे ती फार महत्त्वाची आहे. असे अनेक डायलॉग आहेत की जे तुम्हाला विचार करायला लावतात, अंतर्मुख करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी म्हणालो, हा सिनेमा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचा नाही. शेवटी मनुष्य स्वभाव असतो. ती एक म्हण ना, प्रत्येकाला दुसऱ्याची बायको आवडते, ती काही उगीच आलेली नसते. समाजामध्ये आपण ते अशा गोष्टी बघत असतो आणि त्यातूनच ती म्हणालेली असते. म्हणून हा सिनेमा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा नाही,
उलट हा नातेसंबंधांवर बोलतो असं मला वाटतं. मनापासून प्रेम असणाऱ्या माणसाला दुसरी बाई आवडतच नाही असं कुठे असतं? हे ना नवीन आहे. पटकथा चांगली आहे, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, संवाद चांगले आहेत, अभिनय चांगला आहे, दिग्दर्शन उत्तम आहे. फक्त नंतरच्या उत्तरार्धामध्ये सिनेमा थोडा स्लो होतो, पण ती त्याची गरज वाटते मला, कारण नात्यांचं आणि त्या कॅरेक्टरचं ट्रान्सफॉर्मेशन पण त्याच्यामध्ये दिसतं. पूर्वार्धामध्ये जी कॅरेक्टर्स जशी दिसायला लागतात तशा पद्धतीनं ती न राहता ती थोडी अंतर्मुख होतात, विचार करायला लागतात, आणि जेव्हा माणूस विचार करतो तेव्हा पेस थोडा कमी येतो. ती त्या सिनेमाची गरज असू शकते. पण हा सिनेमा मला खूप चांगला वाटतो. हा 35 नंतरच्या जोडप्यांनी जरूर पाहावा. कदाचित हा सिनेमा आधीच्या जनरेशनला आवडणार नाही, हे काय तुम्ही देताय असं त्यांना वाटू शकतं, पण आत्ता भोवताली अशी उदाहरणं आहेत, आपल्या आजूबाजूला घडत असतात, आणि अशाच वेळेला हा सिनेमा येणं ही जमेची बाजू आहे. बेस्ट फ्रेंड म्हणून तुला मित्रच का हवाय, मैत्रिणी का नाही येत तुला? ज्या बायकांना चांगले मित्र मिळत नाहीत त्या बायका मैत्रिणींवर समाधान मानून घेतात. तर संपूर्ण टीमचं अभिनंदन. मित्र म्हणजे लाईमलाईटमध्ये मी या सिनेमाला देतो 3 स्टार्स. हा सिनेमा एकदा पाहायला जरूर जायला हवा. आणि शिवाय हा सिनेमा तुम्हाला कोपरखळ्या मारतो, हसवतो, गुदगुल्या करतो, आणि शेवटी एक अंजन पण घालतो. अर्थात त्याला अंजन म्हणता येणार नाही, ते ज्याचं ज्यानं त्यानं समजून घ्यायची गोष्ट आहे. पण हे चुंबन जेव्हा बळजबरीने घेतलं जातं, कोणाचं तरी बळजबरीनं किस घ्यावा एवढं धाडस असलेला पुरुष तुमच्यात कोणीच नाही. दिग्दर्शन अभिनयाबद्दल मी तुम्हाला सांगितलंच. शिवाय सिनेमाच्या इतर ज्या बाजू आहेत, म्हणजे बॅकग्राऊंड स्कोअर असेल किंवा यात जी गाणी येतात ती, याचं आर्ट डिरेक्शन, या सर्वच पातळ्यांवर सिनेमा उत्तम जमला आहे. एडिट त्याचं चांगलं झालं आहे. मला या सगळ्यांची घरं खूप आवडली. एक तुम्हाला श्रीमंती थाट किंवा एक अपेक्षित आहे सिनेमाचं, ते टेक्स्चर जे अपेक्षित आहे प्रत्येकाचं ते याच्यात येतं. इतक्या वर्षात हे असं काहीतरी पहिल्यांदा झालंय. पहिल्यांदा पकडलं गेलं. अर्थात मी म्हणालो तसं उत्तरार्धामध्ये सिनेमा थोडा स्लो होतो, आणि शिवाय मुळात हे नाटक असल्यामुळं आणि त्याची बांधणी थोडीशी रंगमंचीय अवकाश लक्षात घेऊन झाल्यामुळे थोडा सिनेमा टॉकेटिव्ह आहे, शब्दबंबाळ आहे, पण चालून जातं कारण संवाद उत्तम आहेत. या सगळ्यामुळे हा सिनेमा जरूर पाहायला पाहिजे. 35 नंतरच्या जोडप्यांनी तर हा सिनेमा आवर्जून पाहावा, कारण तुमच्या नवरा बायकोच्या नातेसंबंधाकडे पुन्हा एकदा तटस्थपणे पाहण्याची संधी हा सिनेमा देतो, आणि त्यापेक्षा आणखी काय पाहिजे. तर नांदा सौख्य भरे सिनेमा थिएटरमध्ये आहे, जरूर पहा. आणि लाईमलाईटमधला हा रिव्ह्यू कसा वाटला मला जरूर सांगा. तुमच्या सगळ्या सूचनांचा आम्ही आदर करतो, पाहतो, आणि भेटत राहू. सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्र म्हणे लाईमलाईट. लवकरच भेटू पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू घेऊन. थँक्यू व्हेरी मच.